नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे एक्का हुकुमाचा. लेखिका आहेत मानसी ताम्हणकर. श्रोते हो, या कथेच्या सुरुवातीच्या भागात आपण बघितलं की रघुवीर उपाध्ये हा एक यशस्वी नाटककार लेखक आहे आणि तो त्याच्या नवीन नाटकाच्या लेखनासाठी पुण्याजवळील एका फार्म हाऊसवर आपल्या कुटुंबासह राहायला गेलेला आहे. तेथे एके दिवशी अचानक त्याच्यावरती संकट कोसळतं. त्याचा विश्वासू नोकर कांचा आणि त्याचा आवडता कुत्रा टायगर हे दोघेही नाहीसे होतात. त्याच्या घरातून त्याच्या 2 बंदुका चोरीला जातात आणि त्याचा टेलिफोन आणि त्याची कार ही नादुरुस्त केली जाते. या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले रघुवीर उपाध्ये आणि त्याचे कुटुंब तेथून पळून जाण्याच्या विचारात आहे. इथे दुसरीकडे मुंबईत एक पूर्वीचा नावाजलेला गुंड मोहिनीराजन मुदलियार हा आता त्याचे सगळे गैरधंदे सोडून एक सुरक्षित शांततेचं जीवन जगत आहे. परंतु त्याच्या पैशाची गुंतवणूक करणारा त्याचा वकील ॲडव्होकेट बानी हा आत्महत्या करतो आणि त्यामुळे मोहिनीराजनला समजतं की ॲडव्होकेट बानी यांनी त्याचे 8 कोटी रुपये उडवलेले आहेत. यामुळे मोहिनीराजन अस्वस्थ होतो. 8 कोटी रुपये कुठल्याही परिस्थितीत कमवायचे या भावनेतून तो एक मोठा गुन्हा करण्यासाठी सज्ज होतो. यासाठी तो त्याचा पूर्वीचा साथीदार रहमत खान याला बोलवून घेतो आणि त्याला सगळी योजना समजावून सांगतो आणि त्याला 2 ते 3 धडाडीचे शरीर यष्टीने ताकदवार असे गुंड शोधायला सांगतो. त्याप्रमाणे रहमत खान त्याच्या माहितीतील जुळे भाऊ बहीण बिल्ला आणि किटी यांना निवडतो आणि त्यांना मोहिनीराजनकडे घेऊन येतो. परंतु रहमत खान जेव्हा मुंबईत एअरपोर्टवरती आलेला असतो त्यावेळेला CBIचे एक चतुर धडाडीचे इन्स्पेक्टर इनामदार व त्याचे सहकारी सब इन्स्पेक्टर काटदरे हे रहमत खानला आणि मुदलियारला भेटताना पाहतात. त्यावरून त्या दोघांवर लक्ष ठेवण्यासाठी ते सुरू करतात. इथे मोहिनीराजन मुदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना त्यांचा प्लॅन समजावतो आहे. तो शहरातील अब्जाधीश बलवंतराय ठकराल याच्या मुलीचं मिनू ठकराल हिचं अपहरण करून खंडणी मागण्याचा त्याचा कट रचतो. मोहिनीराजन मुदलियार हा बिल्ला आणि किटी या दोघांना कटात सामील करून घेतो. या कटाचा एक भाग म्हणून तो पुण्याजवळील पिरंगुट येथील एका फार्म हाऊसवर या किडनॅप केलेल्या मुलीला ठेवायचं ठरवतो. या सगळ्या गुन्ह्यामध्ये तो प्याद म्हणून एक प्रतिथयश लेखक नाटककार रघुवीर उपाध्ये याचा वापर करण्याचा ठरवतो. या सर्व प्लॅननुसार तो त्या मुलीचं अपहरण करतो. तसेच त्याच्या माणसांकरवी तो आता रघुवीर उपाध्ये याच्या फार्म हाऊसवर त्यांनी कब्जा मिळवून त्यांच्यावरती आपली पकड जमवलेली आहे. रघुवीर उपाध्ये व त्याच्या पत्नी व छोट्या बाळाला एका स्टडी रूममध्ये बंद करून ठेवतात. तसेच बिल्ला त्याच्या नोकराचा खून करून त्याला पुरून टाकतो आणि कुत्र्याला देखील मारून त्याला पुरून टाकतो. आपला प्लॅन व्यवस्थित चालला हे पाहण्यासाठी मोहिनीराजन मुदलियार हा देखील आता फार्म हाऊसवर आलेला आहे आणि तो रघुवीर उपाध्ये याची भेट घेऊन त्याला आपला प्लॅन सांगतो आणि बलवंतराय ठकराल याची भेट घेऊन त्याला काय सांगायचंय हे समजावून सांगतो. आणि मोहिनीराजन याच्या सूचनेनुसार रघुवीर बलवंतराय ठकराल याला भेटलेला आहे. त्याला सर्व परिस्थिती सांगून 8 कोटी रुपयाच्या बँकच्या हुंड्या देण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता
बलवंतराय ठकराल यांनी इन्स्पेक्टर इनामदारांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना सर्व माहिती देऊन शोध घेण्याची त्यांनी विनंती केलेली आहे. त्यानुसार इन्स्पेक्टर इनामदार, सब इन्स्पेक्टर काटदरे, सब इन्स्पेक्टर सहाय आणि स्टाफ हे सगळेजण आता अपहरणकर्ते यांच्या शोधात गुंतलेले आहेत. आता तपासादरम्यान इन्स्पेक्टर इनामदार यांना समजलेलं आहे की या सर्व कटामागे मोहिनी राजन आहे. त्याच्या तपासासाठी ते स्वतः आणि सब इन्स्पेक्टर काटदरे, सहाय हे सर्व ऑफिसर्स आता मोहिनी राजन आणि त्याची टोळी याच्या मागे लागलेले आहेत. इथे रहमत खान याला त्याच्या आईची सतत आठवण येत असल्याने तो फार्म हाऊस सोडून दूरवर असलेल्या एका टेलिफोन बूथमधून आईची तब्येत विचारण्यासाठी नर्सिंग होममध्ये फोन करतो, पण त्याला त्याच्या आईचं निधन झाल्याचं कळतं आणि तो विमनस्क अवस्थेत आता फार्म हाऊसवर परत आलेला आहे. आणि आता काटदरे फार्म हाऊसवर जाऊन बाह्य पाहणी करून आलेले आहेत आणि तसा रिपोर्ट त्यांनी इन्स्पेक्टर इनामदारांना दिलेला आहे. तसेच रघुवीर उपाध्येने मुंबईत त्याला मिळालेल्या हुंड्यांमधून 3,80,00,000 रुपये कॅश केलेले आहेत आणि तो आता वेगळ्या नावाने एका हॉटेलमध्ये राहिलेला आहे. आणि आता रहमत खान विमनस्क अवस्थेत फार्म हाऊसवर परत आलेला आहे आणि तो बिल्लाला एक सणसणीत धमकी देतो आणि त्याला गप्प राहायला सांगतो आणि अंजली उपाध्ये हिला विनंती करतो की ती त्याला त्याच्या कामात मदत करेल. यानंतर किटीने आता रघुवीर उपाध्येचा नोकर कांच्या जिथे पोरला होता ती जागा शोधून काढली आणि त्याचा मृतदेह उकरून काढून तो आता तिने बिल्लाच्या रूमच्या बाहेर ठेवलेला आहे. त्याला मीनू धडपडते आणि मोठमोठ्यांनी ओरडायला लागते. ते प्रेत पाहताच बिल्ला प्रचंड घाबरतो आणि बिल्ला आणि मीनू ठकराल हिला मोठा धक्का बसतो आणि हे पाहून किटीला अत्यंत समाधान होत असते. आणि आता मोहिनी राजन मुदलियार हा मुंबईला खंडाळ्याहून पळून आलेला आहे आणि तो वर्सोवा येथील एका हॉटेलमध्ये राहत आहे. त्याच हॉटेलमध्ये बलवंतराय ठकराल यांनी दिलेले पैसे घेऊन रघुवीर उपाध्ये हा देखील आलेला आहे. परंतु मोहिनी राजन याच्या छातीत दुखत आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करून तो पैसे घेऊन आता परदेशात पळून जाण्याचा प्लॅन रचत आहे. हे पैसे घेऊन जाण्यासाठी तो रघुवीर उपाध्ये याच्या हॉटेलच्या रूमवरती येतो आणि तिथेच त्याला सिव्हिअर हार्ट अटॅक येऊन तो खाली कोसळतो व त्याचे प्राण जातात. ही माहिती रघुवीर उपाध्ये आता हॉटेल आणि पोलिसांना देतो. या कथेचा आता पुढचा भाग. सब इन्स्पेक्टर काटदरे मनगटावरच्या घड्याळात नजर फेकत कॉन्स्टेबल देसाई आणि कांबळेंच्या जवळ जाण्यासाठी पुढे पाऊल टाकताना टाकतो तोच फार्म हाऊसमधून मीनू ठकरालचा आवाज त्या तिघांच्याही कानी पडला. किंकाळाच्या आवाजानं मगापर्यंत डुलकी घेणाऱ्या देसाई आणि कांबळेंची झोप उडाली. चिंतित नजरेने ते परस्परांकडे पाहू लागले. हे कोण किंचाळतंय? आपल्या जागेवर धडपडत उभं राहत देसाईने विचारलं. त्याचवेळी किंकाळ्या थांबल्या. फार्म हाऊसमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. मी आत जाऊन पाहतो काय झालंय ते, काटदरे घाईघाईने म्हणाला. नाही नाही साहेब, तुम्ही इथेच थांबा, मी पाहतो. झटकन असं म्हणणाऱ्या देसाई कॉन्स्टेबलची डुलकी नाहीशी झाली होती. मी पाहतो काय झालं ते, रांगत रांगत तिथे जातो, म्हणजे त्यांना मी दिसणार नाही. जर त्यांनी तुम्हाला पाहिलं तर गडबड होईल. आपण इथेच थांबा साहेब. असं म्हणून देसाई जमिनीवर झोपला आणि अलगद क्रॉलिंग करत तो काळोख्या मार्गानं फार्म हाऊसच्या दिशेने जाऊ लागला. काटदरेनं वायरलेस सेट ऑन केला. इनामदारांशी संपर्क होणं आवश्यक होतं. इनामदार ऑफिसमध्ये नव्हते. या क्षणी ते कुठे असतील कोणालाच माहिती नव्हतं. काटदरेनं तिथल्या ड्युटी ऑफिसरकडे निरोप दिला. इनामदार साहेबांनी त्वरित माझ्याशी संपर्क साधावा. फार्म हाऊसमध्ये एका बाईच्या किंकाळ्याचा आवाज आलेला आहे. काहीतरी गडबड झालेली आहे, तेव्हा शक्यतो लवकरच इनामदार साहेबांनी माझ्याशी संपर्क साधावा. ओव्हर.
वायरलेस सेटचा माईक खाली ठेवून काटदरेनं जीपच्या सीटवर पाठ टेकवली आणि विचार करू लागले आणि पुढच्या क्षणी ते जीपच्या बाहेर पडले. मिनू टकरालच्या किंचाळ्यांनी दचकून घोरात पडलेला रहमत खान खाडकन जागा झाला. आपण कुठे आहोत हे क्षणभर त्याच्या लक्षातच आलं नाही. जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्याची दृष्टी मुख्य हॉलच्या बैठकीच्या दाराकडे गेली. दाराच्या उंबरट्यात मिनू टकराल आपले केस वाटेल तसे खेचत किंचाळत होती. बिल्ला आतून धावतच मिनूजवळ आला आणि खाडकन त्यांनी तिच्या थोबाडात भडकावली. मिनूचं किंचाळणं त्वरित बंद झालं. ती त्याला बिलगून हमसाहमशी रडू लागली. बिल्लानं तिला जोरात दूर ढकललं तशी तोल जाऊन ती खाली पडली. नेपाळी कांच्याचं प्रेत पूर्ण सडलेलं होतं. त्या दुर्गंधीने बिल्लाला ओकारीसारखं होऊ लागलं. त्यानं उजवा हाताचा पंजा आपल्या नाकावर ठेवला. रहमत खान जागेवरून उठला. पायऱ्या उतरून तो पुढे आला. अंजलीच्या खोलीत दिवा लागला होता. खिडकीजवळ उभं राहून ती बाहेर बघत होती. त्यावेळी मिनू धडपडत उठली. क्षणभर कसासा तिने विचार केला आणि अचानक मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने ती बेभान सुसाट धावू लागली. बिल्ला तिला रोखण्यासाठी पुढे झाला होता, परंतु रहमत खानला आपल्या समोर येत असलेला पाहून तो तिथेच थांबला. रहमत खानच्या हातात पिस्तूल होतं. मिनू टकरालला रहमत खान हाका मारू लागला, पण कानात वारं भरलेल्या गुराढोराप्रमाणे ती धावत राहिली. तिला पकड, जाऊ देऊ नको, तिला पकड. बिल्ल्याकडे पाहत रहमत खान ओरडून म्हणाला, ती आपल्या हातून निसटता कामा नये, धाव. पण बिल्लानं रहमत खानच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केलं. तो एकटक त्या सडलेल्या प्रेताकडे पाहत स्तब्ध राहिला. ते प्रेत त्यानं हत्या केलेला कांच्याचं होतं. बिल्लाच्या चेहऱ्यावर निराशा आणि भीतीची लाट सरसरली. त्याला अचानक वाटू लागलं, आता आपलं लग्न मिनूबरोबर कधीच होणार नाही. एका सुखद संपन्न आयुष्याचं स्वप्नच राहणार होतं. त्याचवेळी रहमत खानची दृष्टी प्रेतावर पडली. रहमत हबकलाच. भीतीचा काटा त्याच्या सर्वांगावरून थरकला. आपल्या पलंगावरून उठलेली केटी आता खिडकीजवळ येऊन बाहेरचं दृश्य पाहत होती, मजा लुटत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि मनाला समाधान मिळालं होतं. फार्म हाऊसपासून साधारणतः 100-125 फुटांवर कॉन्स्टेबल देसाई जमिनीवर उपडा झोपला होता. जाता जाता तो थबकला. पुढे लपायचं म्हटलं तरी चटकन लपायला जागा नव्हती. रहमत आणि बिल्ला आता त्याच्या नजरेच्या टप्प्यात होती. तो त्यांच्याकडे सरळ पाहत राहिला. एका लांबलचक पण आडव्या पडलेल्या वस्तूकडे रहमत खान आणि बिल्ला पाहत होते. दोघंही त्या वस्तूच्या जवळ उभे होते. मिनू टकराल कॉन्स्टेबल देसाईच्या दिशेने अंधाधुंद धावत येत होती. धावता धावता ती कॉन्स्टेबल देसाईच्या अगदी पुढ्यात येऊन थांबली. तो क्षण देसाईंसाठी अडचणीचा ठरला. आता काय करावं या मनस्थितीत असलेला देसाई झटकन उभा राहिला आणि त्यानं मिनू टकरालचा दंड पकडला. तिला थांबवलं. मिनू सुद्धा देसाईला पाहून चक्रावली. घाबरू नकोस, मी CIDचा माणूस आहे. तू सुरक्षित आहेस, अशीच या दिशेने धावत जा. आणखीन आमची माणसं पुढे आहेत, धाव. देसाईला जमिनीवरून उठून उभं राहताना नेमकं रहमत खाननं पाहिलं होतं. त्याचबरोबर मिनू टकराल त्याच्या पुढून गेली हे सुद्धा रहमतला स्पष्ट दिसलं होतं. देसाईला अचानक पाहून रहमतनं आपल्या हातातील पिस्तुलाचं ट्रिगरवरचं बोट नकळत दाबलं. सुसाट सुटलेल्या गोळीनं क्षणार्धात देसाईच्या मस्तकाचा वेध घेतला. क्षणापूर्वी धडधाकट उभा असलेला देसाई ढोपरात मुडपत जमिनीवर कोसळला. तोपर्यंत मिनू तशी बेधुंद धावत मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने निघून गेली. खरं तर देसाईवर गोळी झाडण्याचा विचार रहमतच्या मनात नव्हता. भीतीमुळे घडणारी एक सहज प्रतिक्रिया होती ती. बिल्ला आणि रहमत दोघंही जमिनीवर काही अंतरावर वेड्यावाकड्या स्थितीत पडलेल्या देसाईच्या देहाकडे बघत राहिले. पुढच्या क्षणी बिल्ला पुढे झाला. त्या देहात प्राण नाही हे समजायला रहमतला वेळ लागला नाही. आपण वेडे होणार असंच त्याला वाटू लागलं. त्याच्या सर्वांगाला कंप सुटला. हे अचानक काय झालं? हा माणूस कोण आहे? इथे काय करत होता? हा प्रश्नांचा फास रहमतच्या मेंदूला बसू लागला. स्वतःला शिव्या देत भरपूर थैथयाट करत बिल्ला देसाईच्या प्रेताजवळ आला आणि खाली वाकून तो प्रेत चपापू लागला. देसाईच्या खिशात वॉलेट आणि क्राईम डिपार्टमेंटचं ओळखपत्र बिल्लाला सापडलं. अरे देवा, मेलो, लागली वाट आता. बिल्ला लडखडत्या पावलांनी रहमत खानच्या जवळ आला. मूर्खा, काय केलंस हे तू? हा CIDचा माणूस होता. तू त्याला ठार मारलंस, त्याचा खून केलास. रहमत खानच्या कानशिलावरून बरथंडीत घामाच्या धारा वाहू लागल्या. तो वेड्यासारखा त्या प्रेताकडे पाहत राहिला. सब इन्स्पेक्टर काटदरेनं मिनू टकरालला बेभान अंधाधुंद येताना पाहिलं होतं.
ती त्याच्याजवळ पोचताच त्यानं झटकन तिला अडवलं. घाबरू नकोस, मी CID अधिकारी आहे, काटदारीनं ओळख दिली. धावता धावता मीनूला धाप लागली होती. वेगानं होणाऱ्या श्वासोश्वासामुळे तिचं सर्वांग घामानं निथळत होतं. भीतीमुळे तिचे डोळे विस्फारले होते, घसा कोरडा पडला होता. काटदारेनं हवालदार कांबळेला आपल्याजवळ बोलवण्यासाठी साथ घातली. तुम्ही मिस ठकराल आहात ना? काटदारेच्या प्रश्नावर मीनूनं फक्त होकारार्थी मान हलवली. कांबळे, या मीनू ठकराल आहेत. तू मॅडमना त्वरित इनामदार साहेबांकडे ने. पण साहेब, फार्म हाऊसमधल्या त्या बाईकडे आणि त्या बाळांकडे लक्ष ठेवायचंय. ते कोण ठेवणार? हवालदार कांबळेने जरा वैतागूनच विचारलं. त्याचं लक्ष देसाईच्या येण्याकडे खरं तर लागलं होतं. तू प्रथम या मॅडमना इनामदार साहेबांच्या पुणे ऑफिसात पोस्ट कर, काटदारे अधिकारयुक्त आवाजात म्हणाला. फार्म हाऊसकडे मी लक्ष ठेवतो. देसाई गेला आहे पुढे, तो आहे बरोबर. तू आधी पळ, निघ लगेच. रेतीच्या एका लहानशा टेकडामागे जीप लपवून ठेवली होती. कांबळे काहीशा नाराजीनं मीनू ठकरालला बरोबर घेऊन त्या जीपच्या दिशेने चालू लागला. ती दोघं तिथून निघून गेल्यानंतर काटदार एकाग्र चित्ताने फार्म हाऊसकडे पाहू लागला. 3 आकृत्या धावतच आतल्या बाजूला गेलेला त्यानं पाहिला. कुठला तरी दरवाजा बंद झाल्याचा आवाज त्याच्या तीक्ष्ण कानाने ऐकला. एका खोलीत प्रकाशणारा दिवाही बंद झालेला दिसला. जीप स्टार्ट करणाऱ्या कांबळेला समोरून एक कार येताना दिसली. कारचा आवाज ऐकून काटदारेनं त्या दिशेकडे पाहिलं. तो जीपच्या जवळ गेला. कार जशी जशी जवळ येऊ लागली त्यापूर्वी काटदारीनं आणि कांबळेनं आपलं पिस्तूल हातात सज्ज ठेवलं होतं. आपल्यावर रोखलेली पिस्तूल पाहताच कार चालवणाऱ्यानं करकसून ब्रेक दाबला. हवालदार कांबळे आणि काटदारे कारच्या जवळ गेले. रघुवीर उपाध्ये कार चालवत होता. जीपमधून बाईच्या हुंदक्यांचा आवाज कानी पडताच रघुवीरचं हृदय अत्यंत भीतीने थरकापलं. स्टिअरिंगवरचा हा हृदयापाशी गेला. किटी भिंतीला पाठ टेकून स्तब्ध उभी होती. बिल्लाच्या आणि रहमत खानच्या भीतीनं आकसलेल्या चेहऱ्यांकडे ती एकटक पाहत होती. खिडकीजवळ उभं राहून बाहेर अंधारात रोखून पाहणाऱ्या त्या दोघांच्याही चेहऱ्यावर चांदण्याचा हलकासा प्रकाश पडला होता. त्यांच्याविषयी तिच्या मनात दया तिरस्कार दोन्ही भाव एकाच वेळी निर्माण होत होते. त्याच वेळी तिच्या मनात आलं, सगळे पत्ते उलगडल्यावर कळेल की खरा जुगारी कोण आणि नौखा अनाडी कोण. आणि या क्षणी संकट अगदी पुढ्यात समोर उभं पाहून रहमत आणि बिल्ला दोघेही भयभीत झाले होते. तुझ्या रूमच्या दारात हे कोणाचं प्रेत पडलंय? रहमत खाननं घोगऱ्या आवाजात विचारलं. त्या नेपाळी नोकराचं, बिल्ला सपाट स्वरात उतरला. म्हणजे तू त्याला ठार मारलं होतंस? मी त्याला ठार केलं असेल नाहीतर काही केलं असेल, तुला काय करायचंय? तू तर त्या पोलिसाची हत्या केली, त्याचं काय? मी जाणून बुजून नाही मारलं त्याला. घाबरल्यामुळे माझ्या हातून नकळत ट्रिगर दाबला गेला. कसं बसं स्पष्टीकरण देत रहमत खान बिल्लापासून थोडा दूर सरकून उभा राहिला. तो कमालीचा घाबरला होता. तुझी थाप कोर्टात जज पुढे मांड, किटी रहमतकडे पाहत म्हणाली. तुझं काळं थोबाड बंद ठेव कुत्री, बिल्ला तिच्यावर डाफरला. तुझा भसाडा आवाज जर बाहेर कोणी असेल तर तो ऐकेल आणि आपण सगळे अडचणीत येऊ. जरा तुझं पण थोबाड बंद ठेव. तू काय माझं थोबाड बंद करणार? उपहासाने किटी म्हणाली. बिल्ला काहीच बोलला नाही, फक्त चरफडला. रहमत खान तिथून निघाला आणि वरांडा ओलांडून अंजलीच्या रूममध्ये गेला. अंजली बाळाच्या जवळ होती. रहमत खानला अचानक आलेलं पाहून तिचा चेहरा पिळवटला. रहमतच्या हातात पिस्तूल होतं. अंजली ते पाहून नखशिकांत थरारली. घाबरू नका मॅडम. रहमत खानचा आवाज नम्र होता. त्यानं हातातील पिस्तूल जवळच्या टिपावर ठेवलं. माझ्या हातून मॅडम, माझ्या हातून CID पोलिसाची हत्या झाली, चुकून, एकदम नकळत. रहमत खान इतक्या जलद गतीने बोलत होता की मनात साचलेलं सगळं सांगू इच्छित होता. आजपर्यंत मी कुठलंच चांगलं काम केलं नाही, पण तुमचा विश्वास बसणार नाही माझ्या बोलण्यावर, पण मी कधी कोणाची हत्या केली नाही. आज ते प्रथमच माझ्या हातून घडलं. आता आपण सर्वजण अडचणीत सापडलो. तुम्ही मला सहकार्य द्याल का? हो, मी देईन की सहकार्य, अंजलीने त्वरित उत्तर दिलं. रहमत खाननं एक दीर्घ श्वास सोडला आणि तो कृतज्ञतापूर्वक अंजलीकडे पाहत म्हणाला. माझा शेवट आता जवळ आलाय. मला त्याचं काही वाटत नाही, पण मला चिंता वाटते ती त्या बदमाश बहीण भावाची. तुमच्याशी ती दोघं कशी वागतील याची. माझ्या जीवात जीव असेपर्यंत ती दोघं तुमच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही. पण रहमत खाननं आपलं बोलणं अर्धवट सोडलं आणि तो झटकन खोलीबाहेर जाण्यासाठी वळला.
बाहेर पडता पडता मगाशी टिपावर ठेवलेलं आपलं पिस्तूल घ्यायला तो विसरला नाही. पॅन्टच्या डाव्या बाजूला कमरेजवळ पिस्तूल खोचत तो रूम बाहेर पडला. बिल्ला आणि किटी फार्म हाऊसच्या दिवाणखान्यात आले. खिडकीजवळ बिल्ला जाऊन उभा राहिला तर किटी आराम खुर्चीत बसली. रहमत खान दिवाणखान्यात येताच बिल्लानं त्याच्याकडे रोखून पाहिलं. आता यातून कसं सुटायचं? बिल्लानं कापऱ्या स्वरात विचारलं. आपल्या भावाचा भयभीत कापरा आवाज ऐकताच केटी खो खो हसली. आपण गाडी घेऊन इथून पळ काढूया, त्याशिवाय गत्यंतर नाही. जिच्यासाठी इथं पारा देतोय ती कार्टी तर पळून गेली. रहमतनं सपाट स्वरात उत्तर दिलं. खरं तर आता इथून पसार होणं तसं सहज शक्य नाही, हे रहमत खान जाणून होता. आपण इथून बाहेर पडताच फार्म हाऊसच्या आसपास दबा धरून बसलेले पोलीस आपल्यावर झडप घातल्याशिवाय राहणार नाही याची त्याला खात्री होती. नुसती ते झडपच घालणार नाही तर गोळ्यांनी आपली पार चाळण करतील. हे ठाम जाणूनही रहमत खाननं बिल्लाला पळून जाण्याबद्दल सुचवलं होतं. कारण आपला मृत्यू आता अटळ आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं. त्याला फक्त भीती वाटत होती की पकडला गेल्यानंतर आजन्म तुरुंगात खितपत पडण्याची. आपण सर्वजण मारलो गेलो तर अंजली मॅडम आणि त्यांचं बाळ नक्कीच सुरक्षित होतील हे तो जाणत होता. का कोणास ठाऊक, पण अंजली आणि बाळाबद्दल रहमतच्या मनात अतीव स्नेह माया निर्माण झाली होती. आपण आत्ताच इथून पळून जाऊया, रहमत खान बिल्लाला म्हणाला. तुझी अक्कल घाण टाकलीस काय तू? आराम खुर्चीत निश्चिंत बसलेल्या खिटीनं आळस देत म्हटलं. बाहेर तुझ्या बापाचे सासरे बसलेत त्याचं काय? ते तुम्हाला सुखासुखी बाहेर जाऊ देतील काय? तुम्हाला काय वाटतं, आत्महत्या करायचा विचार आहे की काय? बोलताना खिटीचे डोळे चमकत होते. रहमत खानला जरा ते विचित्रच वाटलं. ही इतकी शांत कशी? या प्रश्नानं तो किंचित अस्वस्थ झाला. पण क्षणात तो प्रश्न त्यानं झटकून टाकला. इथून पळून जाण्याशिवाय मार्ग नाही. पळून जाणं हा एकच पर्याय आपल्या आता हातात राहिलाय. निघण्याची तयारी करा. फालतू निरर्थक बोलायला वेळ नाही. आणि फार्म हाऊसवर बापाच्या सासऱ्यांनी छापा घातला तर आपण तिघही अडकू, रहमत खाननं ठणकावून म्हटलं. त्याच्या स्वरातला निग्रह बिल्लाला जाणवला. भयभीत आणि घामानं डवरलेला बिल्ला बाहेर जाण्यासाठी दाराजवळ वळला. त्याचवेळी किटी आराम खुर्चीतून झटकन उठली आणि तिनं बिल्लाचा मार्ग अडवला. तू इथून मुळीच हलायचा नाही बिल्ला. तिचा कमालीचा दृढ स्वर ऐकताच बिल्ला जिथल्या तिथे थांबला. आकलेनं घे जरा, किटी समजुतीच्या स्वरात म्हणाली. जर आपण फार्म हाऊसच्या बाहेर पडलो तर त्यांच्या गोळ्या आपल्या देहाची चाळण करतील. बिल्ला विचारात पडला. तू तिच्याकडे लक्ष देऊ नको. तिला अक्कल असती तर तिनं असं अडवलं नसतं तुला. चल, पळण्याची तयारी कर, रहमत खान घाईघाईने म्हणाला. काय करावं ते बिल्लाला सुचत नव्हतं. काय करू ते तूच सांग, असं जणू नजर बिल्लाची किटीला विचारत होती. किटीच्या नजरेत एक विचित्र आभा तरळली, जिचा अंदाज केवळ बिल्लाच लावू शकत होता. जोडी भावंड, काही सेकंदाच्या फरकाने जन्माला आलेली. एकच नाळ. संकटसमयी परस्परांच्या नजरेतून परस्परांना सावध करण्याची सवय असलेल्या त्या भावंडांना अनेकदा या सवयीने वाचवलं होतं. बिल्ला, तू या हरामी कुत्र्याचं काय ऐकू नको. आपल्याला पोलिसांकरवी ठार मारण्याचा याचा बेत आहे. आणि लक्षात ठेव, आपण निघू तेव्हा अंजली आणि तिचं पोरटं दोन्ही आपल्याबरोबर असतील. त्यांना घेतल्याशिवाय आपण निघायचं नाही. अंजलीला आपल्याबरोबर पाहताच ते आपल्यावर मुळीच गोळी झाडणार नाही, ना आपल्यावर झडप घालून आपल्याला अडवण्याचा विचार करतील. किटीकडे बिल्ला डोळे फाडून बघत राहिला. बहिणीचं हे बोलणं त्याच्या मेंदूत अगदी फिट बसलं. मग आता उशीर कशाला? तिला घेऊन येतो मी, असं म्हणून बिल्ला दिवाणखान्याबाहेर जायला निघाला. त्याच वेळी रहमत खाननं त्याच्याकडे तीक्ष्ण दृष्टीने पाहिलं. रहमतच्या हातात पिस्तूल चमकत होतं. थांब तिथेच. मिसेस उपाध्यांना तू आणायला जाणार नाहीस. आपण तिघही इथून जाणार आहोत. त्या आपल्याबरोबर जाणार नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख समज. रहमतचं हे ठाम आणि कमालीचं निश्चयीचं बोलणं ऐकून बिल्ला किटीनं परस्परांकडे बघितलं. फार्म हाऊसपासून काही अंतरावर असलेल्या रेतीच्या त्या छोट्या टेकाडामागे रघुवीर उपाध्ये आणि सब इन्स्पेक्टर काटदरे लपून बसले होते. फार्म हाऊसकडे एकटक पाहणाऱ्या रघुवीरवर एक दृष्टी फेकत काटदरेनं दीर्घ उसासा टाकला. हे पहा उपाध्ये, आपण गंभीर परिस्थितीत आहोत. आपण जर त्यांच्या दिशेने जाण्याची जरा देखील हालचाल केली तर लक्षात घ्या ते आपल्यावर गोळीबार करतील.
आपला एक माणूस कॉन्स्टेबल देसाई त्यांच्या दिशेने जाऊन 1 तास होऊन गेला तरी परत आलेला नाही. सांगता येत नाही त्यांनी त्याला ठार देखील मारलं असेल. मेनू ठकरालला इनामदार साहेबांकडे पाठवलं. तेव्हा ती पोचली असेल. थोड्याच वेळात आणखी कुमक येईलच. ती येईपर्यंत तरी आपल्याला धीराने वागावं लागेल. दुसरा मार्ग नाही. सब इन्स्पेक्टर काटदरे समजावणीच्या स्वरात रघुवीरला सांगत होते. पण त्याचं लक्ष नव्हतं. त्याचा धीर सुटत चालला होता. तो फार्म हाऊसमध्ये जाण्यासाठी व्याकुळ झाला होता. माझी पत्नी आणि मुलगा त्या सैतानांच्या तावडीत आहेत. इथं मी तुमच्या संरक्षणात सुरक्षित आरामात बसून काय काय घडते ते पाहत बसू आणि माझ्या 2 जीवांना मात्र त्या राक्षसांच्या ताब्यात देऊ? ते काही नाही. मी आत्ताच तिथं जायला निघणार आहे. मला अडवू नका. त्यांना हवी असलेली रक्कम मी आणलेली आहे. मी ती रक्कम त्यांना देईन. ते स्वतःहून निघून जातील. मग तुम्ही त्यांना पकडा अथवा सोडून द्या. मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. मला फक्त माझी पत्नी आणि मुलगा सुरक्षित असल्याशी मतलब. रघुवीरची मनस्थिती पाहून काटदरेला वाईट वाटलं. त्यानं समजुतीच्या स्वरात म्हटलं, मला तुमची मनस्थिती कळते रघुवीर. तुमच्या जागी मी असतो तर मी सुद्धा असाच अधीर झालो असतो. पण खरंच थोडे जरा धीराने घ्या. जर तुम्ही त्यांना पैसे दिले तर निघताना ते तुमच्या पत्नी मुलाला स्वतःच्या बचावासाठी बरोबर बाहेर घेऊन निघतील. त्यांना माहीत आहे काही झालं तरी तुमच्या पत्नीवर आम्ही गोळीबार करू शकणार नाही. तुमच्या पत्नीच्या मागे लपून ते पळून जातील. अगदी डोळ्यात देखत बेधडक निघून जातील. आपण पोलिसांच्या नजरेबाहेर पडलो हे लक्षात येऊन ते मिसेस उपाध्यांना आणि बाळाला दूर नेऊन कुठेतरी सोडतील किंवा किंवा त्यांची हत्या देखील करतील. म्हणून मिस्टर उपाध्ये घाईघाईने निर्णय घेऊ नका. शिवाय त्याच वेळी धावत येत असणाऱ्या हवालदार कांबळेला पाहताच काटदरे बोलायचा थांबला. साहेब, वायरलेस मेसेज आहे. मोठ्या साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. कांबळेचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वी काटदरे जीपकडे धावला. कांबळे त्या पाठी होताच. त्या रेतीच्या टेकाडाजवळ रघुवीर आता एकटाच बसला होता. काही क्षण तो तिथं स्तब्ध बसून राहिला आणि झटकन उठला. त्यानं आपली 118 कार काढली. पुढच्या क्षणी त्यानं इग्निशन की फिरवली आणि कार स्टार्ट केली. फार्म हाऊसच्या रोखानं सुसाट वेगानं गाडी चालवणाऱ्या रघुवीरकडे हवालदार कांबळेचं लक्ष गेलं. तो मोठ्याने ओरडला, उपाध्ये साहेब, उपाध्ये साहेब, अशा हाका मारू लागला. पण रघुवीरनं त्या हाकांकडे दुर्लक्ष केलं आणि ॲक्सिलेटर दाबून अधिक वेगानं गाडी फार्म हाऊसच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत नेली सुद्धा. सब इन्स्पेक्टर काटदरे ही घटना वायरलेसवरून इनामदारांना सांगू लागला. सर, मिस्टर उपाध्ये आमचं काही न ऐकता फार्म हाऊसच्या आत नुकतेच गेलेत. आम्ही त्यांना बरंच समजावलं होतं पण ते ऐकत नाहीत. मी इथं तुमचा मेसेज घ्यायला येताच त्यांनी संधी साधली आणि ते कार घेऊन आतमध्ये शिरले. माय गॉड, हे आता वाईट झालं. मीच ठकरालला पुणे CIDच्या आपल्या ऑफिसमध्ये पाठवून दिलंस ते बरं केलंस. तिला स्पेशल कारनं मुंबईला माझ्या ऑफिसमध्ये आणण्याच्या सूचना मी दिल्यात. तो विषय आता तात्पुरता बाजूला ठेव. मीच ठकराल आता सुरक्षित आहेत. काटदरे, आता फार्म हाऊसमधला मामला लवकरात लवकर निपटायला हवा. मी काय सांगतो ते लक्षात घे. सावध राहा. देसाईचं काय झालं ते पहा. पण आधी लक्षात घे, ते बदमाश नक्कीच मिसेस उपाध्येला बरोबर नेतील. तेव्हा काटदरे, तू सतत वायरलेसवरून माझ्या संपर्कात राहा. जर त्यांनी मिसेस उपाध्येंना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही त्याच्या विरोधात कुठलंही पाऊल उचलू नका. त्यांना बेलाशक जाऊ द्या. त्यानंतर काय करायचं ते मी ठरवीन. त्याचा विचार मी करीन. ते एकटेच पळाले तर सर्व ठिकाणची नाकाबंदी करण्याचा हुकूम मी जारी केलेला आहे. पण तोपर्यंत प्रत्येक मिनिटाचा पूर्ण तपशील मला देत राहा. टेक केअर अँड ओव्हर. सूचना देऊन इनामदारांनी वायरलेस कट केला.